श्री स्वामी समर्थ. मी प्रांजली. 26 डिसेंबरला आहे दत्त जयंती. तर दत्त जयंतीपर्यंत तुम्हाला जर सांसारिक प्रश्न असतील, संतान प्राप्ती होत नसेल, नोकरीचा प्रॉब्लेम असेल, मुलाला नोकरी लागत नसेल, तुम्ही शोधताय तुम्हाला मिळत नसेल, किंवा तुमच्या मिस्टरांचं प्रमोशन होत नसेल, तुम्हाला बाधा आहे, नजर दोष आहे, घरामध्ये आजारपण आहे, किंवा तुम्ही ज्या घरामध्ये राहता, ज्या वास्तूमध्ये राहता, तिथे त्या जागेमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, रात्री वाईट स्वप्न पडणं, किंवा तुमच्या घरामध्ये तुम्हाला भीती वाटणं, घरामध्ये भांडणं होत आहेत, किंवा तुम्हाला बऱ्याच वेळेला असं होतं बघा की आम्हाला लक्ष्मी बंधन केलेलं आहे, हे आहे ते आहे. तर ज्या सगळ्या काही गोष्टी आहेत, तुमचे जे काही प्रॉब्लेम असतील, जगाच्या पाठीवर तुमचा कोणताही प्रॉब्लेम असू द्या, तो अगदी मुळासकट, हो मी परत एकदा सांगते, अगदी मुळासकट तुम्हाला खोडून काढायचा असेल, पूर्णपणे त्याच्या शक्तीचा नाश तुम्हाला करायचा असेल, तर आज जी सेवा सांगणार आहे ही अतिशय प्रभावशाली आहे. ही सेवा मुलं, मुली, ताई, दादा, लग्न झालेले, न झालेले, अगदी प्रत्येक जण करू शकता. जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही ही सेवा जी आहे ती तुम्ही करू शकता. आणि सर्वात महत्त्वाचं, या सेवेसाठी तुम्हाला पूजा मांडणीची आवश्यकता नाहीये आणि कोणतेही नियम नाहीयेत. हे अतिशय प्रभावशाली, कारण बरेच ताई व दादा असे आहेत की त्यांना प्रॉब्लेम्स आहेत, त्यांना कळतंय सुद्धा की ही सेवा केल्याने माझा हा प्रॉब्लेम सुटणार आहे, पण ते कुठेतरी नियमांना घाबरतात आणि नियमांना घाबरून सेवा करण्याचंच ते सोडून देतात. पण असं करू नका. मी तुम्हाला सर्वांना सांगते, एक विनंती करते की बघा, तुम्ही कोणत्याही सेवेमध्ये जा, तुम्ही कोणत्याही देवांना माना, कोणत्याही गुरूंना माना, तुम्ही फक्त सेवेमध्ये या. तुम्ही एक वेळा सेवेमध्ये आल्यानंतर तुम्हाला कोणता मार्ग दाखवायचा, तुमच्याकडून नियमांचं पालन करून कसं घ्यायचं, काय घ्यायचं, तुम्हाला सद्बुद्धी कशी द्यायची, तुमच्याकडून कोणत्या कोणत्या अजून सेवा करून घ्यायच्या, हे सगळं तुम्ही महाराजांवर सोडून द्या. आणि मी म्हणजे तुम्हाला स्व अनुभवावरून सांगते की एक वेळा जर तुम्ही आपलं बोट महाराजांच्या हातात दिलं ना, की तुम्ही पूर्णपणे मला हे करायचं ते करायचं, तुम्ही सगळं महाराजांवर सोडून द्या. महाराज तुम्हाला आपोआप चालवतील, कारण आपलं बोट आपण महाराजांच्या हातात दिलेलं आहे आणि जसं महाराज चालवतील तसं आपल्याला चालायचं आहे. तुम्ही आज एकही नियम पाळून घेत नसाल किंवा तुम्ही काही करत नसाल, पण महाराजांची इच्छा असेल तर ते अगदी एखादी बघा, एक 20 वर्षापासून अगदी नीती नियमांसहित जे सेवा करणारे ताई दादा आहेत, त्यांच्या बरोबरीने तुम्ही अगदी काही दिवसामध्ये नियम पाळून सेवा करू लागाल, जर महाराजांची इच्छा असेल तर. त्यामुळे नियमांना वगैरे घाबरून मी सेवेत येणार नाही, सेवा करणार नाही, असं करू नका. तुमच्या मनात 1% जरी आलंय ना की ही सेवा माझ्यासाठी आहे, तुम्ही अगदी मनापासून श्रद्धेने ती सेवा करा. बाकी महाराज पुढे बघून घेतील की त्यांना तुमच्याकडून काय करून घ्यायचं आहे आणि काय करून घ्यायचं नाही ते. एवढा विश्वास आपला महाराजांवर असायला हवा. त्यावेळेला कोणत्याही सेवेचे अनुभव, प्रचिती आपल्याला यायला लागतात. आणि असं काही नाही की मी पूजा मांडणी केली, मी रोज महाराजांना किलोवर फुलं अर्पण केले, किंवा मी रोज 10 जणांना बोलवलं, बघा बघा मी अशी पूजा केली, मी असं केलं, मी तसं केलं. नाही, महाराजांना एकच गोष्ट प्रिय आहे आणि ती म्हणजे सेवा. आणि नुसती सेवाच नाही, सेवा सुद्धा, पण ती मनापासून, अंतकरणापासून श्रद्धेने केलेली सेवा. फक्त मी सेवा करतेय, मी सेवा करतेय, सेवा करतेय, तुमचं आयुष्य जरी सेवा करण्यामध्ये गेलं तर तुम्हाला कोणताच अनुभव येणार नाही. का येणार नाही? कारण तुमच्या सेवेमध्ये ती तळमळ नव्हती, तुमच्या सेवेमध्ये महाराजांप्रती ते प्रेम नव्हतं. नाहीतर महाराज फक्त एक वेळा तुम्ही महाराजांना अंतकरणातून तळमळीने हाक मारा, महाराज तुमच्या हाकेला प्रतिसाद देतील. 100% काय, 1001% देतील. पण ते अंतकरण हवं. तो अंतकरणातून निघणारा एक शब्द तो थेट महाराजांपर्यंत जाऊन पोचला पाहिजे. एवढ्या शुद्ध अंतकरणाने, मनाने जर महाराजांना आपण हाक मारली तर आज जगामध्ये, या सृष्टीमध्ये कोणतीच गोष्ट ही अशक्य नाहीये. आणि एवढा विश्वास आपला महाराजांवर असायला हवा. तर बघा, बऱ्याच जणांचं, ताईंचं, दादांचं असतं की ताई आम्हाला वेळ नाहीये, सेवा करायची आहे पण आम्हाला नियम पण पाळणं होत नाही, आम्हाला वेळ सुद्धा नाहीये. तर आज जी सेवा सांगणार आहे ही सेवा तुमच्या वेळेनुसार सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तुम्ही कधीही करू शकता, कुठेही करू शकता. तुम्ही तुमच्या घरी नाहीयेत, तुम्ही ऑफिसमध्ये आहात,
ऑफिसमध्ये तुम्हाला अगदी अर्धा तासाचा वेळ आहे, तुम्ही दत्त जयंतीपर्यंत ऑफिसवर तुम्ही रोज अर्धा तास ही सेवा करू शकता. तुम्ही शेतामध्ये बसलेले आहात, तुम्ही तिथे ही सेवा करू शकता. तुम्ही गावाला गेलेले आहात, तुम्ही तिथे ही सेवा करू शकता. तुम्ही एखाद्या दत्त मंदिरामध्ये किंवा कोणत्याही मंदिरामध्ये ही सेवा करू शकता. किंवा तुम्ही आपल्या घरामध्ये, तुम्हाला देवघरासमोर बसणं शक्य नसेल तर तुमच्या घरामध्ये जिथे कुठे शांत जागा आहे बसायला, बेड सोडून आणि सोफा सोडून तिथे बसून तुम्ही ही सेवा करू शकता. पण सर्वात उत्तम मी तुम्हाला सांगेल की आपल्या देवघरासमोर बसा, देवाजवळ दिवा लावा, अगरबत्ती लावा आणि ही आसन घेऊन ही सेवा करायला सुरुवात करा. फक्त दुपारी 12 ते 12:30 या वेळेमध्ये ही सेवा करू नका, कारण ही वेळ दत्त महाराजांची भिक्षा मागण्याची वेळ आहे. आता आपल्याला या सेवेसाठी लागणार आहे ते म्हणजे संक्षिप्त श्री गुरुचरित्र हा ग्रंथ. हा ग्रंथ फक्त 7 अध्यायांचा आहे. खूप छोटे छोटे असे 7 अध्याय आहेत. तुम्हाला माहित असेल की गुरुचरित्र 53 अध्यायांचा हा दिव्य पवित्र ग्रंथ की ज्यातील एक एक शब्द हा सुवर्ण अक्षरात समान आहे. हा जो ग्रंथ आपल्याला पठण करायचा म्हटलं, याचं पारायण करायचं म्हटलं तर आपल्याला खूप सारे नियम आहेत, खूप साऱ्या अटी आहेत, खूप सारी बंधनं आहेत. पण बरेच असे ताई व दादा आहेत, गुरुचरित्र वाचन करायचं आहे पण ते वाचन करू शकत नाहीत. तर अशा वेळेला तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्राचं पठण करू शकता. हा गुरुचरित्र संक्षिप्त गुरुचरित्र ग्रंथ 7 अध्यायांचा असून याचं जे फळ आहे, याचं जे पुण्य फळ आहे किंवा याची जी आपण म्हणू शकतो फलश्रुती जी आहे ती गुरुचरित्र ग्रंथा समानच आहे. जसे गुरुचरित्र ग्रंथ पारायण केल्यानंतर तुम्हाला अनुभव येतील, तुम्ही महाराजांच्या जवळ जाल, तसेच अनुभव तुम्हाला संक्षिप्त गुरुचरित्र या ग्रंथाचं तुम्ही पारायण कराल तर तुम्हाला बघायला मिळतील. पण शेवटी श्रद्धा आणि विश्वास महत्त्वाचा आहे. तुम्ही ही सेवा आता तुम्ही आज व्हिडिओ बघितला आहे तर तुम्ही आजपासून सुरू करू शकता किंवा तुम्ही कोणत्याही गुरुवारपासून या सेवेला सुरुवात करू शकता. दत्त जयंतीपर्यंत रोज तुम्ही वाचा आणि तुम्ही जर घरी आहात, तुम्हाला वेळ आहे तर रोज निश्चित एकच वेळ ठेवा, एकच जागा ठेवा, त्या जागेवर त्याच वेळेला बसून तुम्ही हा पाठ जो आहे तो करा. बघा याचे अनुभव तुम्हाला खूप लवकर आणि खूप जास्त बघायला मिळतील. ज्या दिवशी तुम्ही सेवा सुरू करणार आहात त्या दिवशी सुरुवातीला तुम्ही संकल्प करा की मी ही सेवा कशासाठी करत आहे. संकल्प कसा करावा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो तुम्ही बघू शकता आणि त्या पद्धतीने या सेवेची सुरुवात जी आहे ती आपल्याला करायची आहे आणि दत्त जयंतीपर्यंत नित्य नियमाने रोज वाचायचं आहे. पण ही सेवा करत असताना एक गोष्ट जी आहे ती अतिशय महत्त्वाची आहे आणि मला वाटतं की माझ्या सर्व ताई दादांना माहित असेल की दत्त सेवा करायची म्हटलं की नॉनव्हेज वर्ज्य आहे. तुम्हाला आपल्या घरामध्ये नॉनव्हेज हे खायचं नाहीये किंवा बनवायचं सुद्धा नाहीये. आता आपल्या अशा बऱ्याच ताई आहेत की त्या म्हणतील ताई आम्ही खात नाही पण आमच्या घरचे खातात, मग कसं करायचं. तर बघा अशा वेळेला तुम्ही सकाळी स्नान झालं की ही सेवा जी आहे ती करून घ्या. मग बाकी दिवसभर तुमच्या घरात काय असेल ते असेल आणि रोज महाराजांना विनंती करा की महाराज मी तुमच्या सेवेमध्ये आली आहे, याचप्रमाणे माझं संपूर्ण कुटुंब सुद्धा तुमच्या सेवेमध्ये यावं, या घरावर तुमची छत्रछाया राहावी, तुमच्या सानिध्यामध्ये राहण्याचं आम्हाला भाग्य लाभावं, माझ्या सर्व कुटुंबियांना सद्बुद्धी द्या की हे जे नॉनव्हेज असेल किंवा मद्यपान धूम्रपान या गोष्टी माझ्या घरातून समूळ नष्ट व्हाव्यात व आम्ही सर्वजण तुमच्या सेवेमध्ये राहून आमचं जे आयुष्य आहे ते सात्विकतेने जगावं. बघा जेव्हा आपण अंतःकरणापासून विनंती करतो तर त्यावेळेला कोणतीही गोष्ट अशक्य नाहीये. तुम्ही मला प्रश्न विचारून किंवा तुम्ही इतरांना सांगून माझं असं ह्या काही नाही, तुम्ही आपल्या महाराजांना विनंती करा आणि मग बघा की तुमच्या आयुष्याची जी विस्कटलेली घडी आहे महाराज एवढी सुंदर ती घडी घालतील ना की तुम्हाला म्हणजे कोणाकडे जायची गरज पडणार नाही किंवा कोणाला विचारायची गरज पडणार नाही. एवढं महाराज तुमच्यासाठी करतील. पण तुम्ही आधी तेवढं द्या, तेवढं समर्पण करा, तेवढा विश्वास महाराजांना दाखवा. महाराज फक्त एक हाक तुमच्यापासून दूर आहेत पण ती हाक अंतःकरणापासून असावी.
एवढंच आहे, बाकी महाराजांना तुमच्याकडून काही नकोय. आणि रोज हे पारायण झाल्यानंतर ती पोथी अगदी सन्मानाने, मान सन्मानाने देवघर जिथे आहे तिथे ठेवा. त्या पोथीला तुम्ही धूपदीप दाखवा आणि साखरेचा का होईना नैवेद्य दाखवा. आणि सेवा सुरू करण्यापूर्वी, सेवा झाल्यानंतर श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करा. 11 वेळा करा, 21 वेळा करा. आणि जर 108 वेळा म्हणजे एक माळ केला तर खूप छान आहे. आणि महाराजांना रोज आपली विनंती करा, जे काही आहे तुमचं ते मनापासून बोला. कारण एखाद्या वेळी आपल्या मैत्रिणीला, नातेवाईकांना, शेजाऱ्यांना जर आपण गोष्ट सांगितली, ती एकाची गोष्ट दुसऱ्यांना सांगतील. आपला राग आल्यावर एकाचं 2 करून दुसऱ्यांना सांगतील. पण एकमेव महाराज असे आहेत, तुम्ही जेवढं दुःख महाराजांना सांगाल, तुम्ही महाराजांशी भांडा, तुम्ही महाराजांशी प्रेमाने बोला, तुम्ही महाराजांवर ओरडा, पण महाराज तुम्हाला कधीच म्हणणार नाहीत की तू मला का सांगतोयस आणि आता सांगणं बंद कर. महाराज म्हणजे हे विश्व, ही सृष्टी महाराज आहेत. महाराज तुम्हाला कधीच रोखणार नाहीत, कधीच टोकणार नाहीत. पण तेवढी श्रद्धा महाराजांवर ठेवा, तेवढा विश्वास महाराजांवर ठेवा. मी माझं बोट महाराजांच्या हातात दिलं आहे, आता महाराज जसं चालवतील तसं मी चालणार आहे आणि तोच मार्ग माझ्यासाठी योग्य असणार आहे. हा विश्वास ज्या वेळेला तुमच्या मनात येतो ना, तेव्हा तुम्ही संकटांना कधीच घाबरत नाही. अहो तुम्हाला वाटणार सुद्धा नाही हे संकट, अरे हे महाराज बघून घेतील. तुम्ही फक्त चालत राहाल. काय संकट, काय वाईट परिस्थिती, काय अडचणी, ह्याच्यावर तुमचं लक्ष सुद्धा जाणार नाही ज्या वेळेला महाराज तुमच्या सोबत असतील. श्री स्वामी समर्थ.